नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. तर माझी साफसफाई झाली नाही तर आता मी करायला घेते. आता गुरुवार आहे म्हटल्यावर घर साफ पाहिजे, स्वच्छ असेल तेवढं चांगलं असतं. आपल्याला गटबीट मांडायचं असतं. तर आता मी साफसफाई करायला घेते. या झाडून मी साफ करणार आहे, कारण मग खूप बारीक बारीक घरू आहे त्याच्या आतमध्ये बघा. या झाडूनच सर्व निघेल व्यवस्थित. साफ करून घेणार आहे. झाडून ना व्यवस्थित साफ होऊन जाईल. बारीक बारीक आहे ना, त्याच्यामध्ये मोठे झाडू जात नाही. पूर्ण साफ होतं या झाडूने व्यवस्थित. आतमध्ये कोपऱ्यापर्यंत जाते. आवडते महादेव आहेत, किती छान दिसते. माझ्या फ्रेंडने दिलेले घरभरणीला गिफ्ट. ते बघा शिवाजी महाराज पण आहेत. हे पण माझ्या फ्रेंडने दिलेलं होतं घरभरणीला गिफ्ट मला. मस्त मस्त छान छान. हे आमचे गुरु आहेत, हिराजीनाथ महाराज आणि माधवनाथ महाराज. हे गुरु आहेत आमचे. घर ना आता दिवाळीच्या आधीच साफ केलेलं होतं, तरी पण खूप घाण झालेलं. महिनाच झालाय घर साफ करून, खूप घाण झालेलं.
दरवाजाचं तोरण काढते धुवायला. आमच्याकडे स्पेशल माणूस आहे पंखे पुसायला. सोम आहे का? सोम आता फॅन पुसणार आहे. तेवढीच त्याची मदत मला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सर्व वीज ग्राहकांना कळविण्यात येत आहे की आपले विजेचे बिल आजच भरा आणि वीज वितरण कंपनीला सहकार्य करा. चालू महिन्याच्या वीज बिलाच्या अखेरच्या तारखेपर्यंतचे वीज बिल आजच भरा. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे. वीज कनेक्शन तोडण्याच्या यादीमध्ये आपले नाव इथं कोपऱ्याला वाक्य हा फॅन आहे ना आमचा खूप खराब होतो. कारण ना बाजूला जसा रोड आहे त्याची सर्व धूळ आहे ती घरात येते. हवेनी होते. हवे म्हणजे ती धूळ येते ना घरात हवेनी. खूप खराब आहे तो. पाठी घ्यायचा ना टेबल थोडा. बरोबर. तोंडावर आहे. खूप खराब आहे म्हणून तो खराबच कपडा घेतला म्हणजे फेकायला बरं. ये देख सकते हो आप बच्चे लोग. सेल्फूस बच्चे लोग. अजून लादी साईल धुवायची. परत आज बुधवारचा बाजार आहे आमच्याकडे. उद्याचं सर्व सामान आणायला जायचं आहे. टाइमपास करणार. टाइमपास कसला करतोय? कामं खूप आहेत. परत एकच बाकी. पॅन्ट पुसून झालेले आहेत. जे झुंबरमध्ये ना लाईट पेटते. बाकीच्या बंद कर मग तिसरे हमेशा कैसे है आपका यूट्यूब पर क्या याच्यात ब्लू लाईट आहे. जायची ती पप्पा मारतील आपल्याला संध्याकाळी येऊन. पप्पा खूप दिवस लावली नाही आपण. याच्या आधी गाणी पण लागतं. लाव आता. नाही ना नको आता काम आहेत. चल सोफा सारखं येतं. आता आमच्या सोफ्याखाली ना खजिना भेटेल ना सो. पुढं सारखं झालं सर. अरे पुढे पाठीचा पण खूप आहे. आम पाय चुकेल त्याचा. आणि शक्यतो हे ना मी शॅम्पूच्या पाण्याने पुसते. कारण त्याची शाईन ना तशीच राहते. म्हणजे मैत्रिणी ना प्राचीताई त्या मला बोलल्या होत्या की शॅम्पूच्या पाण्याने पुसायचं. ती शाईन ना तशीच राहते.
काय झालं, झोपलाच नाही? नाही. व्हिडिओ झाले? बसून घेते ना. हे पुसायचे देव पाहायला उशीर. नाही. आवड मस्त आहे. ते वरतं घेतलं फुसून. नाही ते पुसायचं फुसून घे. नको पुसू. जरा काच ना आधी पण फुसायला लागली. लादीवर पाणी ओतणार आहे आता. स्विमिंग पूल बनवायचे. अरे पाय बघ तुझी. घाण झाली खूप. लादी स्टाईल पण पुसायचे. थोडा कमी. कुठले? स्टाईल पुसायची ना किचनची. ते नाही कधी पुसणार? हां ते कधी पुसणार? ते आता पुसणार. स्टाईलच पुसायचे. आतमध्ये जे व्यवहार झाले. नाही चपलेचं टाळून कुठं तरी शूजचं 3:30 वाजेपर्यंत होऊन झाले तुझं. होऊन जाईल आता. काही एवढं नाही. मग पप्पा नाही ना साफ करायला. पप्पा मस्त करते. मग पप्पा असले की टेन्शन नसतो. हे सर्व माझ्या मिस्टरांचं काम आहे. कामाला आहेत म्हणून आज मी करते. आज रात्री काय पप्पा लेट येणार पप्पा लेट येणार आहे. म्हणून करून देते मम्मी. पडाय भेटायची. आणि मी करतो. करतात नीट. हलू नको. हलू कर. गरम किती होते. काचेवरती ना खूप धूळ बसते. आज पुसला तरी दुसऱ्या दिवशी परत तशीच दिसते ती काच. आणि याच्यावरती सर्व बारीक सारीक वस्तू. पण ती काय ते छोट्या मोठ्या तेलाच्या बॉटल बिटल आहेत ते वगैरे सर्व पुसून घेणार आहे. खालून पण पुसून घ्यायचे सर्व. सर्वांनी पुसून घेतले. हे सर्व पुसून झाल्यानंतर मला मग किचनमध्ये पण पुसायचे सर्व. ते बघा किती छान वाटते पुसल्यानंतर. छान दिसते बघा. शक्यतो मी ते शॅम्पूच्या पाण्यानेच पुसते. स्प्रेमध्ये शॅम्पूचं पाणी करून मध्ये पुसून घेते. बघू शकता तुम्ही. किचनमधलं सर्व आपल्या नेहमीचं वापरातलं असतं. ते मसाल्याचे डबे बिबे काढताना तेलाचा पिठाचा हात सर्व लागलेला असतो आणि खूप चिकट होतं. ते पुसून घेतले ना शॅम्पूच्या पाण्याने डाग काय असतील ते सर्व तेलकटपणा सर्व निघून जातो. तर हे आपले नेहमीच वापरातले आहे ना, सारखे हात लागतात त्यामुळे खूप घाण होतं. ते एक एक करून सगळं पुसून घेते.
ते बॉर्डर आहेत ना हाताला खूप लागतात. रक्त येतं बाहेर लागलं तर एवढं त्यांना धार आहे गं. जरा जपूनच करावं लागतं. त्याच्यावरती खूप डाग आहे. एक एक करून सगळं फसून घेते. दिवाळीतून मला जास्त साफसफाई करायला भेटली नव्हती. ते राहिलं होतं साफ करायचं, तर म्हटलं आता गुरुवार येते ते साफ करूनच घेते मी सर्व पुसून घेते सर्व. हे बघा हे स्वच्छ झाले बघा. सर्व डाग बीक असतील ना शॅम्पूच्या पाण्याने सर्व जातात निघून आणि त्याला शाईन पण चांगली राहते. बघू शकता तुम्ही. आता मला स्टाईल पुसायची सर्व आणि आता शॅम्पू फोडून टाकते टाकामध्ये. एक शॅम्पूचं पाणी आणि एक साधं पाणी आपलं. आता इथं 2 पाणी घेतले, एक शॅम्पूचं पाणी घेतलं आणि एक साधं पाणी घेतलं आणि मला हे सर्व आहेत ना स्टाईल पुसून काढायचं. सारखं मला खालीवर करता येत नाही टेबलवरती. त्याच्यामुळे मी आता ते मॉपनेच पुसायचा प्रयत्न करते. बघूया आता पुसून घेते ते मॉपने. सारखं चढ उतर करून पण टेबलवरून ना पाय दुखतो. तर मला तेवढं आता जमत नाही, तब्येत बरी नसते म्हणून मॉपने पुसते. स्वच्छ निघते बघा. एकदा शॅम्पूच्या पाण्याने आणि एकदा साध्या पाण्याने पुसून टाकते. आम्ही इथे ना मोराची स्टाईल बसून घेतलेली जागा होती म्हणून.
साधं पाणी, शॅम्पूचं पाणी. हे बघा, बघू शकता तुम्ही किती स्वच्छ निघाली माझी स्टाईल. तर ज्याला कोणाला कमरेचा त्रास आहे तर असं तुम्ही पुसू शकता. आता मोर बघा लावलेली स्टाईल. एकदम स्वच्छ निघाले मला. कारण मला ते ना सारखं वर खाली जमत नाही. माझा प्रॉब्लेम चालू झाला आहे कमरेचा, आणि त्याच्यासाठी मी अशी स्टाईल पुसून घेतली. बघू शकता आता आमच्याकडं स्विमिंग पूल झालं आहे. दाढी धुवून घेतलं तिथे. आज चौरंग मला उद्या पूजेसाठी पाहिजे.
तुम्ही बघू शकतात माझ्या मम्मीने स्विमिंग पूल बनवून ठेवला इथे. ते बघा स्विमिंग पूलमध्ये आमचा वायपर पोहतोय. हे बघा माझ्या मम्मीने केवढं पाणी ओतलंय आणि तिच्याकडे बघा किती दमली आहे. स्वतःच दमली. एवढं पाणी कोण बोललेलं तिला टाकायला. हे बघा पाणी बाहेरपर्यंत आलं आतलं. मी दमली. आता सोम पाणी काढते. भरपूर झालं पाणी लादीवर. इकडून घे बाबू. टाईल पुसले बाबा, तिथं नको उडव आता. खालून घे सोप्याखाली पाणी. माझी साफसफाई घरची झालेली आहे. आता मी चालले उद्याच्या पूजेसाठी लागणारं सामान आणायला. बघा मला एवढं सामान भेटलं. थोडं बाकी आहे. केळी आणली. पाच प्रकारची फळं, वेणी आणि पानं. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.